प्रभू राजा, आम्ही प्रत्येक जण या वेळामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की आजची एक सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनामध्ये जोडलीस. आणि पवित्र परमेश्वरा, या वेळामध्ये जिवंत दैवा, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की तुझं पवित्र वचन तू आम्हाला प्रत्येकांना देत असताना, पवित्र परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, ते ज्ञान, ते चातुर्य, त्या प्रकारची कृपा तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. प्रत्येक प्रकारचं अडखळण, विघटन तू दूर कर. तुझ्या आत्म्याने परमेश्वरा तुझ्या प्रत्येक लेकरांचं जीवन तू भरल्या जातंय. आणि पवित्र परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहोत या वचनाच्या द्वारे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे बाबा, त्या प्रत्येक गोष्टी तुझ्या वचनाने तू आम्हाला प्रत्येकांना आज तू प्रदान कर. राजा, आमचं मन, अंतकरण, विचार, शरीर, आमची मानसिकता प्रभूच्या मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तो आमच्या प्रत्येकांशी तू बोल राजा, तो आम्हाला शिकव राजा तुझ्या वचनाच्या द्वारे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू लॉर्ड जीसस. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद, प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करू. आणि आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र भवनामध्ये आलेलो असताना की ज्या प्रकारे परमेश्वराने आम्हाला 2026 या वर्षाच्या गेल्या 2 महिन्यामध्ये सांभाळलं आणि एका नवीन महिन्यामध्ये पदार्पण करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सहायता केली, त्याबद्दल प्रभूला जरा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही धन्यवाद देऊया की परमेश्वराने त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये दिली. अनेक प्रकारच्या समस्या जीवनामध्ये आल्या असतील, अडचणी आल्या असतील, परंतु या प्रत्येक स्थितीमध्ये त्या प्रभूने आम्हाला सांभाळलं, त्याचं संरक्षण दिलं, त्याने आम्हाला आरोग्य दिलं, त्याचं मार्गदर्शन परमेश्वराने आम्हाला प्रदान केलं. या सगळ्या गोष्टीबद्दल त्या प्रभूला धन्यवाद. आजच्या या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे थोड्या वेळासाठी आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. आणि जे वचन आहे ते आम्ही पाहूयात जुन्या करारामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 45 आणि वचन 1 ते 15 आम्ही या वेळामध्ये वाचणार आहोत. जेनेसिस चॅप्टर 45 वर्स 1 to 15. उत्पत्ती 45 वचन 1 ते 15. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहिवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकास बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अमळ जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, त्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले, तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकिले. याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखी 5 वर्ष अशी येणार आहेत की त्यात नांगरणी, कापणी काही व्हावयाची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठविले. मला त्याने फारोच्या बापा समान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिस्र देशाचा शास्ता करून ठेविले आहे. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने मला अवघ्या मिस्र देशाचा सत्ताधीश केले आहे. तर मजकडे निघून या, विलंब करू नका. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. तुम्ही तुमची मुले, नातवंडे, शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे, कारण 5 वर्ष दुष्काळ पडावयाचा आहे. तर येथे मी तुमचे संगोपन करीन. आशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. पहा, मी योसेफ तुम्हासी
प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन याच्या डोळ्यांना दिसत आहे. मिस्रातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. तो आपला भाऊ बन्यामीन याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि सर्व भावाचे मुके घेऊन त्याचा गळा पडून तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत असले. आमेन. दैवाप करो हे वचन तुमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफा संबंधीने जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर आम्हाला लक्षात येतात की योसेफ की याचं सुरुवातीचं जे जीवन आहे ते फार खडतर जीवन आहे. फार कष्टाचं जीवन योसेफ जगत होता आणि कष्टाच्या वेळामध्ये की त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार आले. जसं त्याच्या भावांनी त्याच्याबरोबरचा द्वेष केला, त्याच्या भावांनी त्याचा राग केला आणि त्या कारणाने त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही पाहतो की एका भावाने म्हणलं की त्याला मारण्याऐवजी आपण काय करू, त्याला विकून टाकू. आणि पुढे पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो की त्याला मिस्री लोकांपर्यंत त्याला विकण्यात आलं आणि त्याला गुलाम म्हणून प्रियांनो मिस्रामध्ये नेण्यात आलं. या सगळ्या घटना आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि ज्या वेळामध्ये तो मिस्रामध्ये येतो त्या ठिकाणामध्ये फारोला जे दृष्टांत पडतात किंवा त्याला जे स्वप्न पडतं, या स्वप्नांचा अर्थ कोणी सांगत नाही. आणि योसेफ त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो आणि त्या ठिकाणामध्ये योसेफाला त्या राष्ट्राचा एक मोठा कारभारी म्हणून त्याची नेमणूक केली जाते की जसं एक पंतप्रधान या संबंधीने. आणि एक मोठी जबाबदारी दिल्यानंतर योसेफ सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतो, कारण त्या राष्ट्रामध्ये 7 वर्षाचा सुकाळ म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक त्या 7 वर्षामध्ये होतं आणि नंतर जे 7 वर्ष आहे ते दुष्काळाचे 7 वर्ष आहे. हे 7 वर्ष याचं नियोजन करण्याची जबाबदारी योसेफावरती प्रियांनो फारो देतो. आणि मोठ्या कामगिरी योसेफ करत असताना या पहिल्या 2 वर्षामध्ये या मिस्रामध्ये अन्नधान्य पुष्कळ होतं, परंतु या मिस्राच्या अवतीभोवती असलेले जे राष्ट्र आहे त्यांना कणकण जाणू लागली. आणि त्या कारणाने आम्ही पाहतो की योसेफाचे भावंड मिस्रापर्यंत येऊन पोहोचतात आणि मिस्रामध्ये आल्यानंतर या ठिकाणामध्ये ते योसेफाकडे मागणी करतात अन्नधान्यांची. सो या सगळ्या घटना आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. या पवित्र शास्त्रातील या भागामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला योसेफाने आपल्या भावंडांना त्याने खात्री करण्यासाठी की यांचं जीवन परिवर्तित केलं की नाही, यांच्या जीवनामध्ये पहिला मार्ग पहिल्या गोष्टी त्यांनी सोडल्या का नाही, या सगळ्या गोष्टीची प्रचिती करण्यासाठी यांची परीक्षा घेण्यासाठी योसेफ काय करतो. जर आम्ही अध्याय 44 आणि वचन 1 पासून पुढे जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येतो की योसेफ काय करतो, आपल्या भावंडांच्या धान्यांच्या गोण्यामध्ये पैसा तो ठेवतो आणि त्याच प्रकारे त्याचा जो चांदीचा प्याला आहे तो सुद्धा त्यामध्ये टाकून देतो. हालेलुया. सो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तित झालेले आहे की नाही याची प्रचिती करणं फार गरजेची होती. जर त्यांचा पहिला स्वभाव आहे तर त्यांना शिक्षा होईल, परंतु जर ते बदलले तर त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची शिक्षा होणार नाही. आणि त्यांच्यावरती जी टांगलेली तलवार आहे शिक्षेची, ती शिक्षेची तलवार याच्यापासून दूर करून त्यांना त्यांच्यावरती कृपा करावी, अशा प्रकारचा हा भाग आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतो. हालेलुया, हालेलुया. योसेफाचं यांनी वाईट केलं, मानवी दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं. हालेलुया. कारण यांनी काय केलं होतं, या भावांनी योसेफाला विकून टाकलं ना. आणि योसेफाला विकल्या कारणानेच योसेफाने याचं काय करायला पाहिजे होतं, भावंडांचं नुकसान करायला पाहिजे होतं, त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होती, त्यांना कठोर शिक्षा त्यांनी द्यायला पाहिजे होती. बरोबर आहे, सहमत आहात? आता हा दृष्टिकोन झाला मानवीय. हालेलुया.
हा दृष्टिकोन मानवीय दृष्टिकोन आहे, परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की योसेफाने त्यांच्याशी ज्या भावनेने तो वागला, ती भावना या ठिकाणामध्ये आम्हाला कळते, कारण पवित्र शास्त्र या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की योसेफाने त्यांचे सर्व परीक्षण केलं आणि परीक्षण केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बदल त्यांच्या जीवनात घडलेला आहे. ही गोष्ट योसेफाच्या त्या एका कृतीतून स्पष्ट होत आहे. आणि त्यानंतर योसेफ, की ज्याला स्वतःला थांबवले जात नाही, त्याला अनेक वर्ष झालेत आणि पुष्कळ वर्षानंतर त्याचे भावंड त्याच्या समोर आहे, आणि त्या ठिकाणामध्ये योसेफ काय करतो, स्वतःला प्रगट करतो, स्वतःला तो त्या भावांना सांगतो की आता ज्या व्यक्ती समोर तुम्ही उभे आहात तो व्यक्ती मी, तो योसेफ आहे की ज्याला तुम्ही विकलं होतं. योसेफाने त्याच्या भावांना गुलाम म्हणून विकलेला असताना सुद्धा योसेफाने इतक्या वर्षानंतर आपल्या भावंडांना त्याने तुरुंगात टाकण्याऐवजी, मोठी शिक्षा देण्याऐवजी, त्यांना मृत्यूदंड देण्याऐवजी योसेफाने त्यांच्यावरती कृपा केली. आणि ही कृपा एक मोठं उदाहरण म्हणून प्रियानो पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. हालेलुया. मानवीय स्वभावाने प्रियानो कुठलाही व्यक्ती अशा प्रकारची जर मोठी चूक कोणी करेल तर त्याला तो शिक्षा देईलच, बरोबर आहे. जगामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला जर त्याचा खात्मा करतो किंवा त्याला तो मारून टाकतो किंवा त्याचं मोठं नुकसान करतो, तर पियानो त्या व्यक्तीला कोणीही क्षमा करत नाही मानवी दृष्टिकोनातून. परंतु योसेफाने काय केलं, आपल्या भावांवरती कृपा केली. योसेफाने आपल्या भावांना या गोष्टी स्पष्ट केल्या, प्रगट केल्या. जसं वचन 1 ते 4 आम्ही वाचूया. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहिवर आवरेना त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठ्या मोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी गेले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अमल जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकिले, तो मीच. हालेलुया. या ठिकाणामध्ये योसेफ आपल्या भावांना प्रगट करतो की ज्या भावाला तुम्ही विकून टाकलं होतं तो योसेफ मी आहे. मी काल एक बातमी वाचली की एका गावामध्ये एक जो मुलगा आहे, तरुण, 22 वर्षानंतर त्याच्या गावी तो जातो. 22 वर्षानंतर, कालची बातमी होती. एक जो भाऊ आहे की जो अनेक वर्षांपासून आपल्या भावांना त्याने पाहिलं नाही, आपल्या प्रियजनांना त्याने पाहिलं नाही, आणि अचानक ते त्याच्या समोर येऊन थांबतात. तो स्वतःला आवरू नाही शकत, तो स्वतःला सांभाळू नाही शकत. त्याच्या भावना इतक्या उत्कंठ होतात की तो गहिवर आला आणि त्या ठिकाणामध्ये तो मोठ्याने तो रडू लागला. मोठ्याने तो आपल्या भावांना म्हणाला की या ठिकाणामध्ये आम्ही वचन 3 मध्ये पाहतो की योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्या पुढून अतिशय घाबरले. त्यांना शब्द सुचत नव्हता का काय बोलावं. हा तर एक मोठा शास्ता आहे, हा तर एक मोठा व्यक्ती आहे, परंतु हा आमच्याशी ज्या गोष्टी बोलतोय, विचार करा की त्या सगळ्या गोष्टी कशा असतील. यांनी तर याच्या भावांना विकून टाकलं. प्रश्न अनेक प्रकारचे यांच्या मनामध्ये येत असतील ना, की आपण आपल्या भावांना विकलं आणि या भावाला विकलेला असताना हा काय म्हणत आहे की योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाच्या तोंडातून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्या पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, अमंगळ माझ्या जवळ या. आणि मी जवळ गेले तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले होते, तो मीच. ज्या भावांनी त्याला विकलं त्या भावांना प्रश्न पडला असेल, आपण तर याला विकलं होतं, आता आपली काही खैर नाहीये. आता हा तर एक मोठा शास्ता झाला, एक मोठा
व्यक्ती आहे, मोठा अधिकारी आहे, याच्या हातामध्ये मोठी जबाबदारी आहे, याच्याकडे अन्नधान्य आहे, याच्याकडे मोठं सैन्य आहे. आता आपण इथून सुटू शकणार नाही, आता आपण इथं मरणार. हा प्रश्न आला असेल, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला असेल. त्याच प्रकारे त्याने अगोदर ज्या गोष्टीची विचारणा केली, तो चांदीचा प्याला त्यांच्या धान्यामध्ये सापडला. याची सुद्धा शिक्षा. आता दोन प्रकारच्या मोठ्या शिक्षा या भावंडांच्या मनामध्ये मोठमोठे प्रश्न उद्भवले असेल. त्यांना अनेक प्रकारचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये चालू असेल. हालेलुया. की आपण मोठी चूक केली. पहिली गोष्ट भावाला विकलं. दुसरी गोष्ट की जो चांदीचा जो प्याला आहे तो आपल्या धान्यामध्ये आपल्याला सापडला आणि त्या कारणाने आता योसेफ काय करेल, आपल्याला मृत्यूदंड देईल, मोठी शिक्षा देईल. हालेलुया. ते बोलू शकत नाहीये, ते बोलू शकत नाही योसेफाबरोबर. परंतु पुढे आम्ही पाहतो की योसेफाने या ठिकाणामध्ये आपल्या भावांना त्याने ओळख दिली, परंतु भावाने त्याला ओळखलं नाही. जर आम्ही अध्याय 42 आणि वचन 8 मध्ये जर वाचलं, जेनेसिस चॅप्टर 42 वर्स 8, 42 आणि वचन 8 मध्ये, योसेफाने आपल्या भावांना ओळखिले, पण त्यांनी त्याला ओळखिले नाही. वचन सांगतं की योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. या भावंडांनी योसेफाला ओळखलं नाही, कारण ज्या वेळामध्ये तो बालक असेल त्याच वेळामध्ये त्याला विकण्यात आलं ना. हालेलुया. कारण आम्ही पाहतो की योसेफ आपल्या भावांना भेटण्यासाठी तो गेला होता त्या रानामध्ये. योसेफ आपल्या भावांना तो भाकरी घेऊन गेला होता आणि त्या वेळामध्ये या लोकांनी काय केलं होतं, भावंडांनी त्याला मारून टाकण्याची योजना त्याने आखली होती. परंतु त्यांनी मारण्याऐवजी त्यांनी काय केलं, विकून टाकलं. तो लहान होता, लहान असतानाच त्याला विकण्यात आलं होतं. जीवनात हे टप्पे योसेफाच्या जीवनामध्ये आले, परंतु या टप्प्यांमधून योसेफ पुढे 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 जात तो नीतिमान राहिला, परमेश्वराच्या दृष्टीने चांगला राहिला, परमेश्वराच्या दृष्टीने पवित्रतेत चालला, परमेश्वराचं भय त्याने बाळगलं आणि त्याला ज्या गोष्टी बालमनावरती शिकवण्यात आल्या होत्या, तो बालक असताना ज्या गोष्टी त्याच्या बापाने त्याला शिकवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी त्याने आठवण ठेवल्या. हालेलुया. योसेफाच्या वडिलाचं नाव सांगा. हा, हालेलुया. याकोब. याकोबाची किती मुलं आहेत? हे सगळे 12 मुलं. या 12 मुलांपैकी सगळ्यात लहाना जो मुलगा आहे त्याचं नाव आहे योसेफ. यस. हा. परंतु हा जो आहे आम्ही पाहतो की परंतु ज्या वेळामध्ये हा आपल्या भावांची विचारपूस करण्यासाठी गेली, त्या भावांनी त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे होतं. परंतु आम्ही पाहतो की या भावांनी त्याच्याशी चांगलं वागण्याऐवजी त्याला जे दृष्टांत पडत होते, जे स्वप्न त्याला पडत होते, या स्वप्नांच्या कारणाने आणि त्याच्या बापाचं प्रेम त्याच्यावरती जास्त होतं, या कारणाने ते त्याचा द्वेष करत होते. द्वेष करण्याचं कारण फार मोठं नव्हतं. हालेलुया. हालेलुया. हा आपल्या भावंडांना स्वप्न सांगायचं आणि भावांना काय वाटायचं की हा आपल्याला हिणवतोय, हा आपल्याला काय करतो, स्वतःला फार गर्विष्ठ समजतो आणि या कारणाने ते त्याचा द्वेष करत होते, त्याचा राग करत होते आणि कधी ना कधी याचा काटा काढायचा असा त्यांचा पूर्णपणे प्लॅन होता आणि त्याच कारणाने त्याने काय केलं, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु योसेफ काय करतो, या ठिकाणामध्ये त्यांना क्षमा करतो, तो त्यांना ओळख देतो आणि ओळख दिल्यानंतर या ठिकाणामध्ये योसेफ मोठ्या हुद्द्यावरती आहे. योसेफ त्यांच्या दृष्टीने पियानो एक मोठा शासक होता, शक्तिशाली शासक होता. योसेफ आपल्या भावांना ओळख लपून त्यांना तो त्या शिक्षा सुद्धा करू शकला असता, परंतु योसेफाने काय केलं, त्यांच्यावरती कृपा केली. त्याने त्यांच्या समोर त्याने स्वतःची ओळख त्या ठिकाणामध्ये प्रगट केली आणि त्याने त्यांच्यावरती जी शिक्षेची जी तलवार त्यांच्यावरती लटकत होती ती त्यांच्या पासून दूर केली आणि त्यांच्यावरती कृपा केली. वचन 4 मध्ये मी पाहतो की योसेफाने काय म्हणलं त्यांना, माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. या ठिकाणामध्ये थोडस ट्रान्सलेशन मध्ये फरक आहे, परंतु इंग्लिश मध्ये जर तुम्ही वाचलं ना तर त्या ठिकाणामध्ये योसेफाने काय म्हणलंय, माझ्या जवळ या, कम टू मी, माझ्या जवळ या. आणि योसेफाने त्या भावांना आपल्या जवळ बोलवलं,
पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ही घटना आम्ही ज्या वेळामध्ये वाचतो, फक्त आम्हाला एका गोष्टी समान या गोष्टी आम्हाला आमच्या समोर वाटायला लागतात. हालेलुया. एक घटना म्हणून आम्ही या सर्व गोष्टीला आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहू शकतो. परंतु ज्या वेळामध्ये योसेफ हा आपल्या भावांवरती कृपा करतो, प्रियांनो, योसेफ प्रभू येशू ख्रिस्ताचा रोल उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तो पूर्ण करतो. हालेलुया. कारण योसेफाने आपल्या भावांवरती कृपा केली. कारण ज्या प्रकारे योसेफाने आपल्या भावांना म्हटलं की माझ्या जवळ या, त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ता समान योसेफ या ठिकाणामध्ये या गोष्टी तो बोलतो. यशायाच्या पुस्तकामध्ये अध्याय 59 आणि वचन 2 जर आम्ही वाचलं तर मनुष्याच्या ठायी असलेलं जे पाप आहे या संबंधीने आम्ही वाचूया. यशाया 59 आणि वचन 2, आयझाया चॅप्टर 59 वर्स 2 वाचूया. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. हालेलुया. योसेफाचं आणि त्याच्या भावंडांची अशी स्थिती होती ना. योसेफाने त्यांना पारखलं, परंतु त्याच्या भावंडांना वाटलं की आपण मोठी चूक केलेली आहे, मोठा अपराध केलेला आहे आणि त्या कारणाने आता आपल्यावरती कृपा होणं शक्यच नाहीये. तो आपल्याला क्षमा करेल असं होऊ शकत नाहीये. हालेलुया. सो त्याच प्रकारे प्रियांनो, आपणही आपल्या जीवनामध्ये केलेले पाप, आपल्या जीवनामध्ये केलेले अपराध या कारणाने प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये ते अपराध आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचं ऐकत नाही. अशी स्थिती आहे मनुष्याची. मनुष्य पाप करतो, मनुष्य अपराध करतो आणि मनुष्याने कितीही परमेश्वराकडे हाक मारली तरी परमेश्वर काय करतो? त्यांचं ऐकत नाही. ती जी पापाची आडभिंत आहे, अपराधाची जी आडभिंत आहे, त्या कारणाने प्रियांनो आमची जी ओरड आहे, आमची जी विनंती आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणखी एक वचन आम्ही वाचूया. इफिस 2 अध्याय वचन 1 ते 3 पर्यंत आम्ही वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 1 to 3 वाचा. तुम्ही आपले अपराध व आपले पातके ह्यामुळे मृत झालेला होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व आमच्या मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. ओके, आम्ही प्रत्येक जण त्या क्रोधाची प्रजा होतो. आम्ही प्रत्येक जण देहाच्या स्वभावाने आम्ही चालत होतो. आमचं जे शरीर आम्हाला सांगतं. आता शरीरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या आम्हाला शरीर करण्यासाठी प्रियांनो आम्हाला हातबल करतं. अनेक वेळेस प्रियांनो आम्ही शारीरिक गोष्टीच कराव्यात यासाठी प्रियांनो आम्हाला शरीर प्रेरित करत असतं. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत असताना मी ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. वचन 12 मी वाचतो याच अध्यायामध्ये की सेम चॅप्टर वर्स 12, ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या कराराचे परके आशाहीन व देवविरहित असे जगात होता. आम्ही प्रत्येक जण जगामध्ये होतो. आम्ही देवविरहित होतो. आम्ही राष्ट्राच्या बाहेरचे आम्ही होतो. आम्ही ख्रिस्त विरहित आम्ही होतो. आम्ही कराराचे परके आम्ही होतो. आम्ही आशाहीन होतो. आम्ही देवविरहित होतो. केव्हा? आम्ही अपराध केल्या कारणाने, आम्ही पाप केल्या कारणाने. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही आणखी एक वाचूया. योहान कुशवर्तमान याचा वचन इफिस 2 आणि वचन 1 आणि वचन 5 मध्ये. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 1 and 5. तुम्ही आपले अपराध व आपले पातके यामुळे मृत झाला होता. वचन 5 मध्ये की ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झाले आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण परके होतो. आम्ही प्रत्येक जण दूरचे होतो आमच्या अपराधांच्या कारणाने, आमच्या पापांच्या कारणाने. परंतु परमेश्वराने आमच्यावरती काय केली? कृपा केली. येशू ख्रिस्ताने आमच्यावरती दया केली, कृपा केली आणि आमचं या ठिकाणामध्ये वचनात सांगितल्यानुसार आम्हाला प्रत्येकाला त्याने जिवंत केलं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपेने आमचं प्रत्येकांचं तारण झालं. ज्या प्रकारे प्रियांनो कृपेच्या द्वारे योसेफाने आपल्या भावांवरती दया केली, कृपेने प्रियांनो योसेफाने आपल्या भावांना जी मृत्यूची शिक्षा द्यायला पाहिजे होती ती शिक्षा त्याने त्याला दिली नाही, तर ते त्यापासून वाचवल्या गेले कृपेच्या कारणाने. हालेलुया. त्यांनी तर मोठा अपराध केला होता.
आपल्या भावाला विकलं होतं आणि जो त्याचा चांदीचा प्याला आहे तो त्यांच्या धान्यामध्ये सापडला होता. मोठी शिक्षा त्यांना होणं भाग होतच, व्हायलाच पाहिजे होती. परंतु योसेफाने काय केली? त्यांच्यावरती कृपा केली. योसेफाने स्वतःला त्यांच्या समोर प्रगट केलं. त्या प्रकारे प्रियांनो, तो परमेश्वर, तो प्रभू आमचे सुद्धा डोळे उघडतो. वचन आम्ही वाचूयात. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 7 ते 11. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 7 to 11. योहान 16. हा, तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले, आम्ही भाकरी घेतल्या नाहीत. परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करीता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? तसे 4,000. ठीक. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 7 ते 11 या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवील. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाडाविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. यावरून न्यायनिवाडाविषयी मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. जे काही पित्याचे आहेत ते सर्व माझे आहेत. म्हणून मी म्हणतो, जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. हालेलुया, हालेलुया. सुप्रियांनो, आमच्या प्रत्येकांच्या ठाई त्याने आमचे आत्मिक डोळे उघडण्यासाठी या वचनातून ज्या गोष्टी त्याने आम्हाला शिकवलेल्या आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो कैवारी आत्मा तुमच्याकडे येईल, तो कैवारी आत्मा काय करेल? पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाडाविषयी तुमची तो खात्री करेल. आता ही खात्री आमची प्रत्येकांची केली जात आहे, नित्य केली जात आहे, कायम केली जाते की आम्ही पापाविषयी असेल, नीतिमत्वाविषयी असेल, न्यायनिवाडाविषयी तो आमची प्रत्येकांची सातत्याने तो खात्री करत आहे की आम्ही त्याच्यात खरं उतरतो की नाही. जशी योसेफाने आपल्या भावांची खात्री केली. हालेलुया. की हे पूर्वीचे यांचे मार्ग, पापाचे, चुकीचे, अपराधाचे मार्ग यांनी सोडले का नाही. हालेलुया. आमची सुद्धा कायम खात्री होतीये प्रियांनो. पवित्र आत्मा आमची सातत्याने खात्री करतोय की आम्ही पूर्वीचे पापाचे, अपराधाचे, दुष्कर्माचे सर्व मार्ग आम्ही सोडलेत की नाही. हालेलुया, हालेलुया. सो त्याच प्रकारे आम्ही आणखी एक वचन वाचूया की ज्या प्रकारे योसेफाने आपल्या भावंडांना म्हणलं की माझ्याकडे या, त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती 11 आणि वचन 28 मध्ये म्हणलं. वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 11 वर्स 28. मत्ती 11 आणि वचन 28 मध्ये. अहो कष्टी व भाराक्रांत जन, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे तुम्ही या. सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हणलं तुम्ही सर्व माझ्याकडे या. योसेफाने म्हणलं की तुम्ही माझ्याकडे या, त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे माझ्याकडे या. कशासाठी या? मी तुम्हाला विसावा देईल, मी तुमचे अपराध दूर करेल, मी तुमचे पातक दूर करेल, मी तुमच्या सर्व दुष्कर्मांना क्षमा करेल. तुमच्या ठाई असलेले ओझ, तुमच्या ठाई असलेले दडपण, मी सर्व गोष्टीतून तुम्हाला मोकळीकता देईल आणि मी तुम्हाला स्थिर करेल. योहान शुभवर्तमान अध्याय 6 आणि वचन 45 मध्ये. जॉन चॅप्टर 6 वर्स 45. योहान 6:45 मध्ये वाचूयात. 6:45. संदेष्टाच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की जो कोणी पित्याचं ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण कोणाकडे आलोय आता? प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलोय. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो त्याला कधी घालून देत नाही, तो त्याला कधी दूर करत नाही. ज्या प्रकारे
योसेपाने आपल्या भावंडांसमोर स्वतःला त्याने प्रगट केलं, त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आम्ही परके असताना त्याने आपल्या प्रत्येकांना स्वतःचे लोक होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला त्याने प्रगट केलं. हालेलुया. त्याला गरज नव्हती, त्याला या गोष्टीची गरज नव्हती इतरांसमोर प्रगट होण्याची, परंतु प्रत्येक मनुष्याला तारणाची योजना कळावी, प्रत्येक मनुष्याला पापातून मोकळीकता मिळावी, प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला प्रगट केलं की तो देवाचा पुत्र आहे. तो या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आला. त्याने त्याचं रक्त, त्याचं देह त्या वधस्तंभावरती त्याने अर्पण केलं आणि त्याच्याद्वारे प्रियानो त्याने आम्हाला पापातून मोकळीकता दिली. त्याने स्वतःला प्रगट केलं. ज्या प्रकारे योसेपाने आपल्या भावांसमोर स्वतःला प्रगट केलं, त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा या जगामध्ये त्याने स्वतःला प्रगट केलं. त्यानंतर आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट या भागात आम्हाला शिकायला मिळते की योसेफाने आपल्या भावांबरोबर समेट त्याने घडून आणला. हालेलुया. की योसेफ वचन 5 ते 8 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये आम्हाला या गोष्टी कळतात. उत्पत्ती 45 वचन 5 ते 8. तुम्ही मला या देशात विकून टाकिले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे, आणखी 5 वर्ष अशी येणार आहे की त्यात नांगरणी कापणी काही व्हावयाची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला पाठविले. मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिस्र देशाचा शास्ता करून ठेविले आहे. हालेलुया. या भागात आम्हाला कळतं की एक समेटाचा धडा या वचनातून आम्हाला समजतो प्रियानो. समेट की ज्या प्रकारे योसेफाने आपल्या भावांनी केलेली मोठी चूक, याची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे होती, मिळायला पाहिजे होती. हालेलुया. हालेलुया. असं समजा की तुमच्या भावांनी तुम्हाला लहानपणी विकून टाकलं आणि तुम्ही 20-25 वर्षानंतर तुमच्या घरी येत आहे किंवा एका मोठ्या पदावरती तुम्ही आहात आणि मोठा अधिकार तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या भावंडाशी काय केलं पाहिजे? आता आपण ही गोष्ट प्रभूच्या वचनानुसार तसंच बोलणार. हालेलुया. प्रेमाने वागलं पाहिजे, दया केली पाहिजे, क्षमा केली पाहिजे, समेट घडवला पाहिजे, हे आम्हाला प्रभूचं वचन शिकवतं. परंतु मानवीय स्वभाव आम्हाला ही गोष्ट करायला मुभा नाही देत. हालेलुया. मानवीय स्वभाव शिकवतं की जसं आमच्याशी वागण्यात आलं ना तसंच आम्ही त्याच्याशी वागावं. हालेलुया. हालेलुया. जसा मानवीय स्वभाव शिकवतं की जर सन्मान दिला तर सन्मान द्या. बरोबर आहे, बरोबर आहे, असं शिकवतं ना. आणि जिथं सन्मान नाही दिला जात तिथं काय करायचंय? जिथं अपमान केला जातो, जो व्यक्ती अपमान करतो त्याचा सुद्धा अपमान करायचा. जो व्यक्ती निंदा करतो त्या व्यक्तीची सुद्धा निंदाच करायची. जो व्यक्ती शिव्या देतो त्या व्यक्तीला सुद्धा शिव्या द्यायच्या. जो व्यक्ती जसा वागतो ना त्या व्यक्ती बरोबर तसंच वागायचं, हे जग शिकवतं. हालेलुया. परंतु या ठिकाणामध्ये योसेफ काय करतो? आपल्या भावांबरोबर तो समेट घडवतो. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. ही गोष्ट कठीण आहे, ही गोष्ट फार कठीण आहे. एकीकडे आपले भाऊ अनेक वर्षानंतर तो पाहतो आणि मोठ्या हुद्द्यावरती येतो. तो त्या राष्ट्राचा पंतप्रधान आहे. त्याच्या हातामध्ये सर्व राष्ट्राची सत्ता आणि अनेक सैन्य त्याच्या हाताखाली आहे. तो जर त्याने एक शब्द जर काढला असताना तर त्याच ठिकाणामध्ये त्याच्या भावंडांना मारून टाकण्यात आलं असतं. मोठा हुद्दा त्याचा होता. परंतु योसेफ कठोरतेने वागला नाही. तो या ठिकाणामध्ये त्याने त्याच्या भावांनी केलेली जी मोठी चूक आहे, जे कृत्य आहे, याची शिक्षा तो देण्याऐवजी तो त्याच्या भावांना क्षमा करतो. काय करतो? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. सोपं आहे? क्षमा करणं सोपं आहे का? सोपं आहे का? किती जण म्हणतात सोपं आहे? आत्ताच तुम्ही म्हणले ना दयेने वागलं पाहिजे.
हालेलुया, हालेलुया. कोणीच हात वरती नाही करत आहे. हालेलुया. त्रास जर झाला ना तर क्षमा करणं शक्य नाहीये. आता हे सोडून बोला म्हणतात, बरोबर ना? क्षमा करणं सोडून बोला. दुसरं काय सांगायचं सांगा. मी पैसे देईल, सन्मान देईल, पण क्षमा मी करणार नाही, असंच आहे. हालेलुया. आणि इथं सगळं चुकून जात. हालेलुया. योसेफाच्या जीवनातून आम्ही काय शिकलं पाहिजे? तर योसेफाने आपल्या भावांबरोबर त्याने समेट घडवला, त्याने क्षमा केली. फार मोठी चूक त्यांनी केली होती. या भावांनी आपल्या भावाला विकून टाकलं, गुलाम म्हणून विकलं. सोपी गोष्ट नव्हती ती प्रियानो, ही साधारण गोष्ट मुळीच नव्हती. एक मोठी चूक या भावंडांनी केली होती. आणि त्याच प्रकारे यांना पारखण्यासाठी, यांची प्रचिती करण्यासाठी, यांची परीक्षा घेण्यासाठी योसेफाने जी युक्ती लढवली ती या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 44, अध्याय 44 आणि वचन 1 ते 17 मध्ये या गोष्टी आम्हाला वाचायला मिळतात. आता नका वाचू, मी सांगतो तुम्हाला. हालेलुया. या ठिकाणामध्ये योसेफ त्यांच्या धान्यामध्ये चांदीचा प्याला तो लपून ठेवतो आणि तो आपल्या सैन्याला पाठवतो की तू जा आणि त्यांना अडव आणि बघ त्यांच्या धान्यामध्ये, जर ज्याच्या धान्यामध्ये तो माझा प्याला मिळेल त्याला काय कर, त्यांना तू परत घेऊन ये. आणि हे सर्व त्या गोष्टी केल्यानंतर त्यांना प्याला मिळतो आणि ते सर्व भावंड परत येतात. हालेलुया. ते म्हणतात की आता आम्ही गुलाम झालोय, त्याचे त्या मोठ्या अधिकाराचे आम्ही गुलाम झालोय. त्याने आम्हाला मृत्यूदंड दिला तरी चालेल, ज्याने ती शिक्षा, जी चूक केली त्याला शिक्षा दिली तरी चालेल, त्याला मृत्यूदंड दिला तरी चालेल, आम्ही त्याचे गुलाम होऊ. आता हे पत्कारतायत, आपली चूक पत्कारतायत, आपल्या चुकेला ते स्वीकारतात. आणि चूक स्वीकारल्यानंतर योसेफाला ही गोष्ट लक्षात येते की आता हे पूर्वीसारखे राहिलेले नाहीये, हे पहिल्यासारखे राहिलेले नाहीये. यांच्यावरती गुदरलेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने आता हे बदललेत. हालेलुया, हालेलुया. परिस्थिती आम्हाला झुकायला लावते प्रिया. परिस्थिती आम्हाला, आमच्या स्वभावाला, आमच्या मानसिकतेला, आमच्या वैचारिकतेला प्रियानो बदलायला लावते. हालेलुया. जो व्यक्ती त्याच्या वयाच्या 20 ते 30 वयापर्यंत जो कोणासमोर झुकत नव्हता, जो कोणासमोर नम्र भावाने वागत नव्हता, बोलत नव्हता, आता तो वयाच्या 50-60व्या वर्षी पूर्णपणे नम्र आम्हाला पाहायला मिळतो. का? त्याच्या जीवनामध्ये आलेले चढ उतार, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या अडचणी, या त्याच्या जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीचा सामना त्याने केल्यानंतर त्याला कळून चुकतो की मी काहीच नाहीये, मी कोणीच नाहीये. हालेलुया, हालेलुया. माणसाचा स्वभाव असाच असतो की त्याला वाटतं की मला कोणाचीच गरज नाहीये, सगळं काही मीच करेल. होईल का? जमेल का? नाही. हालेलुया, हालेलुया. बोल येशू मसीह की. डोळे उघडून बोला, प्रभू तुमच्याशी बोलतोय. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांची गरज आहे. प्रभू सुद्धा त्याच्या लोकांना सोडत नाही. त्याची कृपा आमच्यावरती आहे, त्या परमेश्वराची दया आमच्यावरती आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये योसेफाने आपल्या भावांबरोबर समेट घडवला. ही गोष्ट योसेफासाठी कठीण आम्हाला वाटते एका बाजूला, परंतु योसेफाचं प्रेम प्रियानो त्या ठिकाणामध्ये आणि योसेफाच्या ठाई असलेलं परमेश्वराचं भय, त्याने ज्या बालपणी ज्या गोष्टी त्याने शिकलेल्या आहे त्या गोष्टी तो विसरलेला नाहीये. हालेलुया. म्हणून बाल मनावरती ज्या गोष्टी प्रियानो बिंबवल्या जातात ना, त्या त्याच्या आयुष्यभर आठवणीत राहतात. आणि म्हणून मी अनेक वेळेस सांगतो की तुम्ही तुमच्या लेकरांना संडे स्कूलला घेऊन येत चला, त्यांना तुम्ही संडे स्कूलला पाठवत चला. हालेलुया. परंतु अनेक पालक काय म्हणतात, ते त्रास देतात, ते बसू नाही देत, ते रडतात, ते चिडचिड करतात, ते शांत बसत नाही. आणि म्हणून ते घरीच मोबाईल सहित, टीव्ही सहित घरीच असतात. आणि आम्ही इथं शिकतोय. हालेलुया, हालेलुया. लेकर कसे ऐकतील मग? ते जे शिकले तसंच ते वागणार आहेत ना. आणि आम्ही जे शिकलो आम्ही त्यांच्याशी तसं वागू. हालेलुया, हालेलुया. ताळमेळ बसेल का? नाही बसणार.
याच्यासाठी लेकरांना घेऊन या, त्यांना संडे स्कूलमध्ये बसवा, शिकव. ही शिकवण त्यांना जी मिळते ना ती त्यांच्या आयुष्यभरासाठी ती शिदोरी आहे, ते कधीही विसरणार नाही. या योसेपाच्या मनावरती तो बालक असताना त्याच्या बापाने, त्याच्या वडिलांनी, त्याच्या प्रियजनांनी, त्याच्या आईने, त्याच्या मोठ्यांनी अनेक गोष्टी प्रभूबद्दल शिकवल्या असतील आणि या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत. म्हणून तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. तो मोठ्या अपराधांपासून, मोठ्या चुकांपासून, मोठ्या पापापासून त्याने स्वतःची राखण केली. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने एका मोठ्या पदावरती त्याची नियुक्ती केली. परमेश्वराचं भय, देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ होय. हालेलुया. आम्हाला माहिती वचन, परंतु ते शिकवण्यासाठी आम्हाला लेकरांना सोबत घेऊन यावं लागेल. हालेलुया. त्यांना कसं कळेल परमेश्वराचं भय आम्ही कसं बाळगायचं? हालेलुया. ह्या गोष्टी कशा कळतील त्यांना? अनेक प्रकारची उदाहरणं ते ऐकतील, अनेक प्रकारच्या शिकवणी ते ऐकतील, अनेक प्रकारच्या गोष्टी ते ऐकतील. त्या वेळामध्ये त्यांना समजेल की या व्यक्तीने परमेश्वराचं भय बाळगलं आणि त्यावरती परमेश्वराने कृपा केली. मी जर परमेश्वराचं आदरयुक्त भय मानतो तर परमेश्वर माझ्यावरती सुद्धा कृपा करेल. हालेलुया. परमेश्वर मला सुद्धा उज्ज्वल भविष्य देईल, परमेश्वर मला सुद्धा त्याचं ज्ञान देईल, परमेश्वर मला सुद्धा त्याची बुद्धी देईल, त्याचं चातुर्य देईल. परमेश्वराने योसेफाच्या जीवनात या गोष्टी केल्या. परमेश्वर आपल्या जीवनात या गोष्टी करणार नाहीत का? नक्की करेल. योसेफ या गोष्टी विसरला नाही आणि म्हणून प्रियांनो, योसेफाने तो मोठा झालेला असताना सुद्धा, मोठा अधिकारी असताना सुद्धा योसेफाने आपल्या भावांना क्षमा केली. आम्ही काय करावं? हालेलुया. आज घरी जाऊन ज्या ज्या व्यक्तीने तुमच्या विरोधात वागलेल्या ना त्या व्यक्तीला जाऊन क्षमा तुम्ही करा, त्यांच्याशी समेटाचा तुम्ही करार करा. किती मोठी चूक असू द्या, जर तुम्ही क्षमा नाही करू शकत तर तुम्हाला क्षमा मागण्याचा अधिकार मुळीच नाहीये. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही क्षमा करू नाही शकत तर आम्ही क्षमा मागण्याचा अधिकार आहे मला? आहे का? आहे का? हालेलुया. जर तुम्ही बँकेकडनं तुम्ही 4-5 लाख रुपये कर्ज घेतलं, समजतंय? बँकेकडनं तुम्ही 4-5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि तुमची फक्त इतकीच योग्यता आहे की तुम्ही तितकंच हप्ता भरू शकता. ठीक आहे. समजा त्याला 5,000 रुपये तुम्ही हप्ता भरताय. आता तुम्ही बँकेकडे परत जाता आणि म्हणता की तुम्ही आणखी मला 5 लाख रुपये कर्ज द्या. काय सांगतात मॅनेजर? अगोदर जे घेतलंय ना ते अगोदर फेडा, म्हणजे नवीन कर्ज आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर आहे. जोपर्यंत आम्ही ते फेडत नाही, जोपर्यंत ते पूर्ण करत नाही, तोपर्यंत नवीन मागण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. त्या प्रकारे जोपर्यंत आम्ही इतरांना क्षमा करत नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा क्षमा मागण्याचा अधिकार परमेश्वराकडे नाहीये. हालेलुया. आम्ही क्षमा मिळून घेण्यासाठी अगोदर क्षमा करणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की क्षमा करा म्हणजे क्षमा केली जाईल. ही गोष्ट फार कठीण आहे. आम्हाला वाटतं ही गोष्ट आमच्यासाठी कठीण आहे, परंतु याच्यासारखं ओझं जगामध्ये कोणतंच नाहीये. हालेलुया. ज्या दडपणाला घेऊन आम्ही जगतो ना, ती क्षमा न केल्या कारणाने, त्या गोष्टीच्या कारणाने पियानो अनेक प्रकारच्या व्याधी आमच्या जीवनामध्ये आहे, अनेक प्रकारच्या चिंता आमच्या जीवनामध्ये आहे, अनेक प्रकारची काळजी आमच्या जीवनामध्ये आहे, अनेक प्रकारचे विचार आमच्या अंतःकरणाशी, आमच्या मनाशी जडलेले आहेत. तेच विचार सातत्याने आमच्या मनामध्ये येतात आणि त्या कारणाने जो व्यक्ती जास्त विचार करतो तो व्यक्ती जास्त आजारी पडतो, तो व्यक्ती आजारी असतो. हालेलुया. कारण तेच विचार त्याच्या मनामध्ये भिडलेले आहेत, तेच विचार तो सातत्याने करतो. हालेलुया. तसे सुरुवातीच्या वेळामध्ये ते टेप रेकॉर्डर होते ना, आठवतंय कोणाला? जर एकच गाणं सातत्याने जर वाजवलं जातं ना तर ती जागा घासली जायची. बरोबर आहे, ती घासली जात होती ना. त्या प्रकारे आपलं मन आहे की सातत्याने तोच विचार होतोय ना, तर मग आम्ही आजारी नाही पडणार तर काय होईल? बीपी नाही होणार तर काय होईल? हालेलुया. शुगर नाही वाढणार तर काय होईल? हालेलुया.
क्षमा करा, प्रभू तुम्हाला क्षमा करेल. आम्हाला समेट घडवणारे लोक त्याने बनवलेले आहे. त्याने आम्हाला एक होणारे लोक त्याने बनवलेले आहे. जर परमेश्वराने आमची क्षमा केली नसती तर आम्ही प्रत्येक जण पापामध्येच असतो. परंतु या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की योसेफाने आपल्या भावंडांबरोबर समेट घडवला. आपण सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताकडनं या गोष्टी शिकणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनातील पापाचे सर्व डाग त्याने पुसून टाकले आणि त्याने आम्हाला क्षमा दिली. वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 12 मध्ये. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 12. सॅम चॅप्टर 103 वर्स 12. 103 वर्स 12. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके दूर त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. हालेलुया. आमचे अपराध आमच्यापासून किती दूर केले? किती दूर केले? ओके. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. आम्हाला माहिती किती दूर आहे. हालेलुया. किती दूर आहे? मग इतके दूर त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले, जे कधीच आमच्या सोबत येणार नाही, आमच्या हिशोबी कधीच येणार नाही. आणखी पाहूयात इर्माया 31 आणि वचन 34 मध्ये. जर्माया चॅप्टर 31 वर्स 34. इर्माया 31 आणि वचन 34. जर्माया चॅप्टर 31 वर्स 34. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करील, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की मी त्यांच्या अपराधांची, त्यांच्या अधर्माची क्षमा करील, त्यांचे पाप यापुढे स्मरणार नाही. तो आठवण नाही करत. हालेलुया. परमेश्वर आमच्या अपराधांची आठवण नाही करत, परंतु आम्ही काय करतो? परत परत आम्ही आठवतो. हालेलुया. आमची स्मरणशक्ती फार दांडगी आहे. हालेलुया. आम्ही विसरतच नाही हो, नाही विसरत. तेच तेच आठवतो परत. तो व्यक्ती दिसला ना तो शब्द आठवतो. बरोबर आहे. तो व्यक्ती दिसला ना तीच गोष्ट आमच्या डोळ्यासमोर येऊन जातं. दुसरं काहीच येत नाही. बाकी आम्हाला काहीच आठवत नाही. हालेलुया. आम्हाला हे आठवत नाही की परमेश्वर आमच्यावरती किती प्रीती करतो. हालेलुया. आम्हाला हे आठवत नाही की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावरती अर्पण केला. हे आम्हाला नाही आठवत. परंतु त्या व्यक्तीने केलेला अपराध, त्या व्यक्तीने केलेली चूक आमच्या डोळ्यासमोर लगेच येते. परंतु प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की मी त्यांच्या अधर्माची क्षमा करील, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. आमचे पाप, आमचे अपराध, आमचं अधर्म तो यापुढे कधी स्मरत नाही, कधी तो आठवत नाही. जब उसने हमें एक बार क्षमा किया तो क्षमा किया. हालेलुया. एकदा त्याने क्षमा केली तर क्षमा केली. परत आमचे अपराध, परत आमचे पाप तो स्मरत नाही, आठवण करत नाही. मग आम्ही परत परत आमच्या प्रियजनांच्या चुका आम्ही का बरं आठवाव्यात? हालेलुया. हालेलुया. जर आम्ही त्या गोष्टी आठवतो तर प्रियांनो आमच्यात आणि त्या व्यक्तीत काहीच फरक नाहीये. क्षमा करा. क्षमा करण्याबद्दलची त्याची शिकवण आम्हाला या ठिकाणामध्ये आहे की समेटेचा धडा आम्ही योसेफाकडनं आम्ही घ्यावा की त्याने समेट केला आपल्या भावांबरोबर. कलसेकरास पत्र अध्याय 2 वचन 13 आणि 14. कलुसिन चॅप्टर 2 वर्स 13 and 14. कलसेकरास पत्र 2 अध्याय वचन 13 आणि 14. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्या बरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋण पत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली आहे. आमची क्षमा त्याने पूर्णपणे केली. बोलू येशू मसीह की त्याने क्षमा केली. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. पहिले योहान 1 अध्याय आणि वचन 7 मध्ये. 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 7. पहिले योहान 1 अध्याय आणि वचन 7.
हा, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया, येशू ख्रिस्त याचे रक्त. सर्वजण बोला आणखी एकदा, येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. म्हणजे येशूचं रक्त आम्हाला आमच्या पापापासून शुद्ध करणारा आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आमच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, आमच्या अधर्माची क्षमा झालेली आहे, आमच्या चुकांची क्षमा झालेली आहे. तर आम्ही सुद्धा काय करावं? सर्वजण हालेलुया, सर्वांनी क्षमा करणं फार गरजेचं आहे. जर क्षमा आम्ही करत नाही तर आम्हाला सुद्धा क्षमा केली जाणार नाहीये. हालेलुया. काय करायचंय मग? आज घरी गेल्यानंतर काय करणार आहे आम्ही? हालेलुया. फोन करा त्या व्यक्तीला आणि सांगा, मी क्षमा केली, तुम्ही सुद्धा क्षमा करा. त्या व्यक्तीशी जाऊन बोला, मी क्षमा करतो, तुम्ही सुद्धा क्षमा करा. आणि बघा आज रात्री किती चांगली झोप येईल तुम्हाला. हालेलुया. आता वाजवा जोरदार टाळ्या. जर आम्हाला निवांत झोप पाहिजे, आम्ही चिंतामुक्त आम्हाला जर पाहिजे, तर क्षमा करण्यासारखं मोठं औषध या जगामध्ये कोणतंच नाही. हालेलुया. त्या परमेश्वराने क्षमा केली तर आम्ही सुद्धा क्षमाच केली पाहिजे. आणि जर आम्ही क्षमा नाही करत तर आम्ही प्रियांनो क्षमा मिळवण्याच्या पात्र आम्ही मुळीच नाही आहे. हालेलुया. क्षमा त्याने करणं शिकवलंय उत्पत्तीच्या पुस्तकापासून. तर आता सुद्धा आम्ही क्षमा केलीच पाहिजे, कारण आम्ही या युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रत्येक जण जगत आहोत. आम्ही अनेक वेळेस प्रियांनो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सूड घेण्याऐवजी, दोष बाळगण्याऐवजी, जसं योसेपाने उदाहरण त्याने दाखवलं, ते उदाहरण आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. त्याने सूड नाही घेतला, त्याने द्वेष बाळगला नाही, तर त्याने काय केलं? क्षमा केली. आपल्या भावांबरोबर त्याने समेट घडून आणला. त्या प्रकारे आम्ही सुद्धा समेट घडवला पाहिजे. रोमकरासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 17 ते 21 आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 12 वर्स 17 to 21. रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 17 ते 21. ओके, हे वचन वाचण्या अगोदर ना, एक मिनिट, हे वचन वाचण्या अगोदर एक महत्वपूर्ण गोष्ट, की आम्ही क्षमा का नाही करत बरं? हो, क्या बात आहे. हा युगो मध्ये येतो बरं का. मी काहीतरी आहे, बरोबर, इथंच गोष्ट येऊन अडकते. मी काहीतरी आहे. आता मी काहीतरी आहे म्हणजे काय काय बरं तिथं? मी मोठा आहे, मी लहान आहे, मी श्रीमंत आहे, मी चांगला आहे, आणखी हा, आणखी मी 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 हा, मी चुकलोच नाही. चूक तर माझी कधी होतच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. माझ्याकडे तर चांगलं शिक्षण आहे, माझ्याकडे तर चांगला अनुभव आहे, मी वयाने मोठा आहे, राईट. हा जो इगो येतोय ना मध्ये, हा जो स्वतःचा अभिमान किंवा स्वतःचा गर्व मध्ये येतो, त्या कारणाने आम्ही इतरांना क्षमाच नाही करत. हे कारण आहे. परंतु या सगळ्या गोष्टी मला सांगा, ज्या वेळामध्ये मनुष्य मरण पावतो, त्याचं नाव सुद्धा नाही घेतलं जात. काय म्हणलं जातं? बॉडी उचला लवकर. नाव सुद्धा नाही म्हणलं जात. नाव नाही घेतल्या जात. का घेतात तुमच्याकडे कोणी? नाही ना, कोणाचंच नाव घेतलं जात नाही. किती श्रीमंत असू द्या, सरळ बोलल्या जातं की बॉडी उचला. का बरं? हा, दुर्गंधी सुटेल. आणि आणखी गोष्ट सांगतो की तुमच्यावरती खरंच किती प्रेम आहे ना, हे आणखी स्पष्ट होईल. ज्या वेळामध्ये ना पुरून आल्या जातं किंवा जाळून आल्या जातं ना, जे जवळचे ते काय करतात? घरी आल्यानंतर आंघोळ, स्वच्छता, झाडझूड. का? अहो प्रेम होतं ना, प्रेम होतं ना. कुठं गेलं ते प्रेम? हालेलुया.
समजून घ्या. अहो काहीच नाही आपण, नथिंग, काहीच नाही आपण, कोणी नाहीये. हालेलुया. मनुष्य कोणी नाहीये, काहीच नाहीये. तरी सुद्धा आपल्याला हा इगो क्षमा नाही करू देत. आपल्याला वाटतं की आपल्यावरती फार प्रेम आहे, आपल्यावरती सगळ्यांचं फार प्रेम आहे. गैरसमज आहे, याच्यातून बाहेर या. हालेलुया. इतकं प्रेम असतं ना की सोनं कुठलंच राहू देत नाही अंगावरती, इतकं प्रेम आहे. बरोबर आहे, इतकं प्रेम असतं मनुष्याचं. बरोबर आहे का सिस्टर? किती सोनं असू द्या, इतकं प्रेम असताना ते सोनं अगोदर काढून घेतलं जातं. पैसा कुठं ठेवला जातो ते शेवटच्या वेळात विचारला जातं, आणखी कुठं आहे का. इतकं प्रेम आहे. म्हणून समजून घ्या की आपल्यावरती काही नाहीये कोणाचं प्रेम. आपण कोणी काही नाहीये, माती आहोत, मातीला परत मिळणार आहोत. हेच आपलं अस्तित्व आहे आणि ही गोष्ट सत्य आहे. ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जर आम्ही माती आहोत, आम्ही राख आहोत, तर याच्यासाठी गर्व काय करणं गरजेचं आहे. हालेलुया. याच्यासाठी गर्व, अभिमान, सगळ्या गोष्टी बाजूला सारणं आवश्यक आहे. हालेलुया. किती श्रीमंत व्यक्ती होऊ द्या, त्याची सुद्धा मातीच होते. आणि किती दरिद्री असू द्या, त्याची सुद्धा मातीच होते. दुसरं काही बनतंय का आणखी? नाही. आणि म्हणून आम्ही आमचा गर्व, आमचा अभिमान आम्ही बाजूला टाकावा. आम्ही कोण आहोत ही गोष्ट बाजूला सारावी आणि समेटाने एकमेकांबरोबर प्रेमाने वागावं, समंजसपणाने वागावं, दयेने वागावं. आम्ही क्षमा एकमेकांना करावी. त्यानंतर एक वचन आम्ही वाचूयात. रोमकारासपत्र अध्याय 12 आणि वचन 17 ते 21 वाचूयात. रोमन चॅप्टर 12 वर्स 17 to 21 वाचूयात. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. ओके, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. हालेलुया. जर समोरच्या व्यक्तीने आपलं वाईट केलं तर आम्ही सुद्धा वाईट केलं तर आमच्यात काही फरक आहे का? जगातल्या व्यक्तींबरोबर काहीच फरक नाही. आम्ही त्यांच्या सारखेच. हालेलुया. आम्ही त्यांच्या सारखेच बनतो. जर आमचं कोणी वाईट करतं ना, आम्ही सुद्धा त्याचं वाईट करतो, तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. आणखी काय म्हणलेलं आहे, सर्व माणसाच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. आम्हाला काय करायचंय? सात्विक करायचंय, चांगलं वागायचंय. आणखी पुढे काय म्हणले, शक्य तर सर्व माणसाबरोबर तुमच्याकडून होईल तितकी शांतीने राहा. कसं राहायचंय? कसं राहायचंय? हालेलुया. कोणी आपल्याला अरे म्हणलं तर आपण लगेच तयार. आपण हालेलुया शब्द नाही पडू द्यायचा. ईट का जवाब पत्थर से देंगे. आणि मग ते डोकं आपलंच फुटतं ना त्याने. बरोबर आहे. सो आम्ही प्रभूचं वचन शिकवतं की आम्ही शांतीने, शक्यतो प्रभूचं वचन शिकवत आहे की शक्य तर सर्व माणसाबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका. काय करू नका? काय करू नका? सूड उगवू नका. सूड उगवणं कोणाच्या हाती आहे? मग आम्ही का बरं उगवतो? हा, बदला तुले नाहीये ना. आम्हाला पिक्चर मध्ये सुद्धा ते शिकवलं जातं ना. तो अनेक वर्षानंतर तो मुलगा येतो आणि नंतर बदला घेतो. बरोबर आहे. सिरियल मध्ये सुद्धा हे शिकवलं जातं ना. म्हणून आमच्या मनामध्ये, विचारामध्ये तीच गोष्ट भिनली आहे. क्षमा करण्याची इच्छा आहे, परंतु सूड करण्याचं आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. आणि जे शिकवण्यात आलं आम्ही ती विसरत नाही. म्हणून आम्ही काय पाहतो ना, ती गोष्ट फार गरजेची आहे. आम्ही काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे की आम्ही काय पाहतोय. विचार आम्ही करत नाही बऱ्याच वेळेस, बरं का. हालेलुया. जेवण करत असताना ऑटोमॅटिक टीव्हीचं रिमोट आम्ही हातात घेतो आणि ती सिरियल आमच्या समोर चालू होते. सिरियल मध्ये काय आहे? सिरियल मध्ये काय काय? अहो भांडणं आहेत, मोठमोठे वाद आहेत, प्रॉपर्टीचे वाद आहेत, सासू सुनाची भांडणं आहेत. राईट. याच्यापेक्षा काय चांगलं शिकवलं जातं? नाही शिकवलं जात. मग अशा गोष्टी जास्त आम्हाला का बरं आवडतात? याचं कारण असं आहे की जे आमच्यात असलेलं जे पाप आहे ना, ते आम्हाला त्या गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतं. हालेलुया. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या ठाई असलेले पाप त्याने काय केलेले? नष्ट केलेले. आमचे अपराध, आमच्या सर्व चुका त्याने क्षमा केलेल्या आहे. आणि जर त्या क्षमा केलेल्या तर मग परत उकरून काढण्याची गरज काय? आम्ही परत परत त्या गोष्टी का बरं पाहाव्यात?
आम्ही चांगलं जर पाहतो तर चांगलं आम्ही आचरण करू, चांगलं जर आम्ही ऐकतो तर चांगलं आम्ही बोलू. हालेलुया, हालेलुया. ज्या गोष्टी आम्ही पाहतो, ज्या गोष्टी आम्ही ऐकतो, त्या गोष्टी आमच्या मनावरती परिणाम करणाऱ्या असतातच, होतातच. बरोबर आहे? हालेलुया. छोटंसं उदाहरण घरामध्येच घ्या तुम्ही. लेकरं तुम्ही जे बोलता ना, लेकरं कधीतरी कुठंतरी ते बोलतच. हालेलुया. तसंच बोलतं. आणि आम्ही म्हणतो ती शिव्या द्यायला लागले लेकरं. कुठून ऐकल्या त्यांनी या शिव्या? कुठून ऐकल्या त्यांनी? घरात ऐकल्या कधीतरी. हालेलुया. आम्ही लेकरांसमोर फार दक्षतेने वागलं पाहिजे. पटतं या गोष्टी आपल्याला. बाळक साहेब असंच होतोय कधी कधी. चला पुढे जाऊयात. प्रभूचं वचन सांगता आम्हाला, शक्य तर सर्व माणसाबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. फेड करणार कोण आहे? परमेश्वर आहे. तो परमेश्वर आमच्यासाठी सूड घेईल, परंतु आम्हालाच सूड घ्यायची इच्छा असते. हालेलुया. सूड उगू नका, शांतीने राहा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे, परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. हा विश्वास आहे आमचा. किती जणांना विश्वास आहे परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे? मग आजपासून शांत राहायचं. हालेलुया, हालेलुया. मला कोणी सांगायचं नाही की भांडणं झालेत म्हणून. हालेलुया. भांडणासाठी प्रार्थना करा असं कोणी सांगू नका. हालेलुया. आम्ही शांततेने राहायचंय. प्रभू आपल्या बाजूचा आहे, परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे, परमेश्वर आमच्यासाठी सूट घेईल. तो आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं की उलट पक्षी तुझ्या शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, ताणेला असल्यास त्याला प्यावायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची राख करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया, हालेलुया. काय करायचंय आम्हाला? वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आम्हाला बऱ्याने काय करायचंय? वाईटाला जिंकायचंय. परंतु काय होतंय आज जगामध्ये? वाईटाबरोबर वाईटच केला जात आहे. हालेलुया. आम्हाला ही गोष्ट शिकवते परमेश्वराचं वचन की योसेफाने आपल्या भावांबरोबर वाईट नाही केलं. त्याला संधी होती, परंतु त्या संधीचा त्याने काय केला? लाभ घेत अशी गोष्ट त्याने केली, आपल्या भावांबरोबर समेट केला. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी संधी जर येते वाईटाबरोबर वाईट करायचं, तर त्या वेळामध्ये आम्हाला काय करायचंय? आम्हाला त्याच्याबरोबर बरं वागायचंय, समेट्यानं वागायचंय, क्षमा करायची. हालेलुया. प्रभूच्या हाती सगळ्या गोष्टी आम्ही सोपवल्या पाहिजे. ज्या वेळात तुम्ही परमेश्वराच्या हाती प्रत्येक गोष्ट सोपवताना परमेश्वर तुमच्यासाठी लढायला लागतो. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आमची लढाई स्वतःलाच आम्हाला लढण्याची इच्छा असते. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्ही स्वतः लढायला लागतो ना, त्या वेळामध्ये आम्ही जिंकण्याऐवजी आम्ही हारायला लागतो. काय आवडतं आम्हाला, जिंकायला का हरायला? थोडं जोरात. जिंकायला आवडतं तर प्रत्येक गोष्ट देवाच्या हाती सोपवा. परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. हालेलुया, हालेलुया. सो त्यानंतर मत्तय याचा अध्याय 5 आणि वचन 44 ते 48 आम्ही वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 44 टू 48. मत्तय 5 44 ते 48. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो. कारण जे तुमच्यावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करीता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण की प्रेम व स्वैरा सर्वांग पूर्णशील. मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे काय करा? बरे करा.
फार कठीण कठीण गोष्टी सांगितल्या बाळासाहेब आज तुम्ही. आम्हाला आशीर्वादाचं वचन ऐकायचं होतं आज, परंतु क्षमा करण्याचं तुम्ही सांगितलं आज. प्रभूची इच्छा तीच होती की तुम्ही ही गोष्ट ऐकावी, कारण अशा एका गोष्टीकडे आम्ही जाणार आहोत की त्या अगोदर आमच्या जीवनामध्ये क्षमा असणं फार गरजेचं आहे. प्रभूजनाच्या विधीकडे जर आम्ही आमच्या जीवनामध्ये ते ओझ घेऊन, ते अपराध घेऊन, त्या प्रकारच्या गोष्टी घेऊन जर आम्ही त्या प्रभूजनाच्या विधीमध्ये आम्ही जातो, तर प्रियांनो आम्हाला ती क्षमा मिळत नाही. कारण जो कोणी, प्रभूचं वचन सांगतं की जो कोणी माझा देह व माझं रक्त खातो तो मरणार नाही. हालेलुया. जो कोणी त्याचं देह आणि त्याचं रक्त ग्रहण करणारा व्यक्ती आहे ना, त्याला नवं जीवन मिळणार आहे. आणि नवं जीवन आम्हाला मिळण्यासाठी आमच्या जुन्या गोष्टी आम्हाला त्यागणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की तुम्ही तुमच्या वैऱ्यावरती प्रीती करा, जे शाप देतात त्यांना काय द्या, काय द्या. हालेलुया. आता ही गोष्ट फार कठीण वाटते ना. ज्या गोष्टी कठीण आहे ना, त्याच गोष्टी प्रभू आम्हाला करायला शिकवतो. त्याच गोष्टी आम्हाला करायच्या. सोप्या गोष्टी तर करायला जगातले लोक आहेत, आणि ज्या गोष्टी कठीण आहेत त्या गोष्टी करायला देवाचे लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. पाहूयात पुढे. आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. काय करायचंय? छळ करणाऱ्यांसाठी आम्हाला प्रार्थना करायची. त्यांच्यासाठी काय प्रार्थना करायची? काय प्रार्थना करायची? आता ते छळ करतायत त्यांच्यासाठी काय प्रार्थना करायची? वचनात सांगितलं प्रार्थना करा. आता काय प्रार्थना करायची? ओके, मन बदलावा. आणखी ओके, क्षमा करा. आणखी त्या व्यक्तीने प्रीतीने राहावं. आणखी त्याचं तारण व्हावं. गुड. आणखी परंतु अशी अशी प्रार्थना आम्ही ऐकली बरं का, परमेश्वरा त्यांचा तू नाश कर. सांगतात काही जण, हो काही जण करत असतील, करत असतील ना, बरोबर आहे, करतात, माहिती आहे. परमेश्वरा त्यांचा तू नाश कर. अहो, त्यांचा नाश होऊ नये याच्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. कोणाचाही नाश व्हावा ही परमेश्वराची इच्छा नाहीये, परंतु आमची भावना, आमची मानसिकता ही राहू नये की कोणाचा नाश व्हावा. प्रत्येक व्यक्ती बचावला जावा, प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येक व्यक्ती हा त्या नरकाच्या अग्नीपासून वाचवला जावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे? त्यांच्या तारणासाठी, त्यांना सद्बुद्धी येण्यासाठी, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्यासाठी. आणखी आम्ही पाहतो अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. काय व्हावं? काय व्हावं? स्वर्गातील पित्याचे पुत्र होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्यांच्यावरती, वायऱ्यावरती प्रीती करायची, शाप देणाऱ्यांना आशीर्वाद द्यायचंय, जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करायचंय, छळ करणाऱ्यांना तुम्हाला काय करायचंय? त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. हालेलुया. तरच देवाचे पुत्र आहे, नाहीतर हालेलुया. हालेलुया. का बरं असं म्हणलंय? कारण पुढे वचनात आम्ही पाहतो की वचन 46 मध्ये, कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदार ही तसेच करतात. जर तुमच्यावरती कोणी प्रीती करतं तर तुम्ही सुद्धा त्या व्यक्ती बरोबर प्रीतीने वागतात. तर मग याच्यात काय फरक आहे? काय विशेष नाही ना, काय विशेष नाहीये. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे की जकातदार सुद्धा तसंच करतात, की जे त्यांच्यावरती प्रीती करतात ते सुद्धा त्यांच्यावरती प्रीती करतात. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करतात असाल तर त्यात विशेष काय? परराष्ट्रीय तसेच करतात. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्ही पूर्ण कसे होऊ शकतो? हालेलुया. जी गोष्ट आम्हाला करायला नाही आवडत ना, ती गोष्ट प्रभूचं वचन आम्हाला सांगतं करा, मग आम्ही पूर्ण होऊ. आमच्या बुद्धीला, आमच्या मनाला, आमच्या विचाराला, आमच्या मानसिकतेला ती गोष्ट पटतच नाही, ती गोष्ट आम्हाला करायची आहे, तर आम्ही परिपूर्ण होऊ. हालेलुया. हालेलुया. नाही पटत क्षमा करायला, नाही आवडत समोर जाऊन बोलायला. हालेलुया. कठीण वाटतं,
मोठा आहे, लहान आहे, सुशिक्षित आहे, मोठ्या पदावरती आहे, फार श्रीमंत आहे, फार सुंदर आहे, दॅट्स इट, सो अँड सो. अनेक गोष्टी घेऊन प्रियांनो आम्ही क्षमा करत नाही, प्रीती करत नाही, मान देत नाही, सन्मान देत नाही. यात काही विशेष नाहीये, आम्ही जगातल्या लोकांसारखंच आम्ही वागतो. परंतु प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्तामध्ये आम्ही एकमेकांना स्वतःपेक्षा आम्ही मोठं मानलं पाहिजे, आम्ही सन्मान द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. अहो, काही जण फक्त येतात आणि चालल्या जातात, प्रेज लॉर्ड सुद्धा करत नाही, कधीच नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड आम्ही कोणाला करतोय, कोणाचं करतोय? परमेश्वराची स्तुती करतोय आम्ही. परमेश्वराची स्तुती असो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शालोम, प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो, हे आम्ही बोलतोय. सलाम आम्ही बोलतोय, परमेश्वराची शांती आम्ही एकमेकांना देतोय. हालेलुया. जितकं जास्त आम्ही बोलतो ना, तितकी शांती आमच्या जीवनामध्ये येते. हालेलुया. परंतु आमच्याकडे वेळ नाही असं आम्हाला वाटत असेल तर प्रभूची शांती आमच्या जीवनात कशी येईल? हालेलुया. आम्ही या गोष्टी केल्या पाहिजे, आम्ही या गोष्टी शिकवल्या पाहिजे. आम्ही एकमेकांना कधी कधी भेटतही नाहीये. हालेलुया. अनेक वर्षापासून आम्ही एकमेकांना फक्त पाहतोय, ओळखलं, कधी जाऊन बोललोय का आम्ही त्या व्यक्तीला, त्या बहिणीला, त्या भावाला आम्ही कधी जाऊन बोललो का की तुमचं नाव काय, तुम्ही कुठे आहात, कुठं राहता, तुमची समस्या काय, तुम्ही ख्रिस्तामध्ये कधीपासून आहात, आम्ही कधी एकमेकांशी बोललोय का? बोललं पाहिजे, ओळखलं पाहिजे. हालेलुया. इव्हन असंही घडतं की अनेक जण प्रार्थनेसाठी येतात आणि रस्त्यावरती दिसल्यानंतर दुसरीकडे चेहरा फिरवतात. असंही घडतं आमच्या बरोबर. हालेलुया. तुम्ही कोण, आम्ही कोण? आमच्यात आणि जगिक लोकांमध्ये फरक आहे. आमच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती आहे. हालेलुया. ख्रिस्ताची प्रीती आपल्या ठाई आणि ख्रिस्ताची प्रीती आमच्या वर्तणुकीतून दिसली पाहिजे. जे आमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि जे आमचे शत्रू आहेत, जे आम्हाला प्रियांनो आमचा द्वेष करणारे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही, जे आम्हाला शाप देतात त्यांच्यासाठी आम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे. जे आमचं द्वेष करतात त्यांचं आम्ही बरं केलं पाहिजे. जे आमचं छळ करतात त्यांना आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्ही समेट घडवणारे असले पाहिजे. हालेलुया. आम्हाला जर समेट नाही जमत तर आमच्या ठाई ख्रिस्त आणखी पूर्णतेने आलेला नाहीये. प्रभू कायम समेट घडवणार आहे. हालेलुया. तो समेट घडवणाराच आहे. त्याचा आत्मा समेट घडवणारा आहे. समेट घडवणारा समजतंय? समजला का? समेट मध्ये काय काय आहेत गोष्टी? हा, जे आता मी ऐकल्या, हा, मागची जरा सांगा. समेटामध्ये काय काय गोष्टी ऐकल्यात आम्ही? दया करणं, आणखी प्रीती करणं, आणखी एकमेकांचं सहन करणे, गुड, आणखी क्या बात आहे, क्षमा करणं. जरा सिस्टरसाठी जोरदार टाळ्या जात. सगळ्यात मोठी गोष्ट क्षमा आहे. आणखी अहो, विसरून जायचंय, हे नका विसरू, एकमेकांच्या चुका विसरून जायच्या. हालेलुया. पाळक साहेब तुम्ही सांगितलं विसरून जा म्हणून. हालेलुया. आम्हाला एकमेकांच्या चुका विसरायच्या, एकमेकांचे अपराध विसरायचेत, एकमेकांना क्षमा करायची, आदर द्यायचा, सन्मान द्यायचा. ख्रिस्तातले प्रत्येक बहीण भाऊ आमच्यासाठी सन्माननीय आहेत. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सो समेट घडवणारा धडा आम्ही योसेफाच्या जीवनातून घेतो. त्यानंतर योसेफाने आपल्या भावांवरती जबाबदारी दिली. ती जबाबदारी जर आम्ही वाचली तर आम्हाला लक्षात येते की उत्पत्ती अध्याय 45 वचन 9 ते 13 मध्ये या गोष्टी दिलेल्या की त्याने आपल्या भावांना विचारलं की त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने अवघ्या मिस्र देशाचा सत्ताधीश केले आहे, तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका. या गोष्टी योसेफाने आपल्या भावंडांना सांगितलं. आपल्या भावांना त्याने जबाबदारी दिली. जबाबदारीचा धडा काय 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 सांगितलं त्याने त्याला? की तुम्ही माझ्या बापाकडे जा आणि त्याला तुम्ही काय करा? माझ्याकडे घेऊन या. हालेलुया.
जबाबदारी तो देतो. आता प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावरती जबाबदारी देत आहे. कोणती जबाबदारी माहिती आहे? की ज्या गोष्टी या ठिकाणामध्ये योसेफाने काय म्हणलं की जे वैभव तुम्ही पाहिले, वचन 13 मध्ये, मिस्रातले माझे वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करा व माझ्या बापास इकडे घेऊन या. जे वैभव तुम्ही पाहिलं ते वैभव तुम्ही काय करा, बापाला जाऊन सांगा आणि माझ्या बापाला तुम्ही माझ्याकडे घेऊन या. आता ही जबाबदारी योसेफाने आपल्या भावंडांना दिली. त्या प्रकारची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देतोय की आम्ही जे डोळ्यांनी वैभव पाहिलं, आम्ही ज्या गोष्टी आमच्या डोळ्यांनी अनुभवल्या, आमच्या अंतःकरणाने, आमच्या जीवनाने आम्ही अनुभवल्या, त्या इतरांना आम्ही सांगितल्या पाहिजे जबाबदारीने. हालेलुया. ही जबाबदारी आम्हाला त्याने देऊ केलेली आहे. जसं पवित्र शास्त्रात आम्ही वाचतो, मत्ती वर्तमान याचा अध्याय 28 आणि वचन 19 ते 20 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 19 to 20 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी जी जबाबदारी दिलेली आहे, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. योसेफाने काय सांगितलं की ज्या गोष्टी तुम्ही, जे वैभव तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, तुम्ही बापाकडे जा आणि त्याला जाऊन सांगा आणि माझ्याकडे घेऊन या. हालेलुया. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रत्येकाला जबाबदारी देत आहे की ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या, जे तारण तुम्ही अनुभवलं, ते तारण तुम्ही इतरांना जाऊन सांगा. इतरांना तुम्ही शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा केल्या त्या सर्व गोष्टी त्यांना तुम्ही पाळायला शिकवा. ही जबाबदारी आम्ही स्वीकारायला तयार आहोत का? हालेलुया. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं वैभव कळालं, प्रभू येशू ख्रिस्त किती सामर्थ्यशाली आहे, त्या परमेश्वराची प्रीती आम्हाला कळाली. त्या प्रीतीला, त्या सामर्थ्याला, त्या तारणाला आम्ही इतरांना जाऊन सांगणार का? हालेलुया. त्याचे भाऊ थांबलेत का तिथं? थांबले का? नाही थांबले. ते योसेफाची आज्ञा मान्य करून ते बापाकडे गेले आणि बापाला घेऊन ते आले. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. मार्क वर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 15 मध्ये, मार्क चॅप्टर 16 वर्स 15, मार्क 16 आणि वचन 15 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आम्हाला दिलेली जबाबदारी जर आम्ही पूर्ण नाही करणार तर कोण करणार? हालेलुया. आपली जबाबदारी काय आहे? काय जबाबदारी आहे? थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोला. अहो, सगळ्यांना चांगलं बोलता येतं बरं का. काय करायचंय आम्हाला? आणखी एकदा बोला ना. आम्हाला सुवार्तेची घोषणा करायची आहे, आणि ही घोषणा जर आम्ही नाही केली तर याचा हिशोब सुद्धा तो घेणार आहे. हालेलुया. अनेक आपले ओळखीचे लोक आहेत, शेजारचे लोक आहेत, नातेवाईक आहेत की जर आम्ही त्यांना सुवार्ता नाही सांगितली तर याचा हिशोब, याचा झाडा प्रभू आमच्याकडनं घेईल. हालेलुया. मग तिथं काय उत्तर देणार? आम्ही मोशे सारखं नाही म्हणू शकत की परमेश्वर आम्हाला बोलता येत नव्हतं, मग ती रेकॉर्डिंग परमेश्वर दाखवेल किती चांगले चांगले शब्द तुमच्या तोंडातून निघत होते. हालेलुया. आम्ही इतकं पटाईल बोलतो की जे आम्हाला आमचं स्वतःचं जे बोलणं आहे आम्ही ते चांगलं पटवून सांगू शकतो. बरोबर आहे? हालेलुया. मनुष्य कसा असतो माहितीये ना? स्वतःसाठी तो वकील आणि इतरांसाठी तो न्यायाधीश. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडणं गरजेचं आहे की आमच्या प्रत्येकांना ज्या प्रकारे योसेफाने आपल्या भावांवरती जबाबदारी दिली प्रियांनो, त्या प्रकारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जबाबदारी की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी, ही जबाबदारी आम्हाला पार पाडायची. सो आम्ही एकंदरीत 3 प्रकारचे गोष्टी आम्ही योसेफाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट, योसेफाने स्वतःला प्रगट केलं की आपल्या भावांसमोर की त्याने स्वीकारलं, त्यांना त्याने क्षमा सुद्धा केली. त्याच प्रकारे दुसरी गोष्ट की
योसेफाने आपल्या भावांबरोबर समेट घडवला. तिसरी गोष्ट की योसेफाने आपल्या भावांना जबाबदारी दिली. सो प्रियानो, या 3 गोष्टी आम्ही या वचनातून शिकलेल्या असताना योसेफाच्या जीवनातून जी कृपेचा धडा आम्ही या ठिकाणामध्ये शिकलेलो आहोत. परमेश्वर आमच्यावरती सुद्धा त्याची कृपा, त्याची दया तो प्रदान करो आणि आम्ही सुद्धा इतरांबरोबर प्रियानो प्रीतीने, कृपेने आम्ही वागो. इतरांना सुद्धा आम्ही क्षमा करू. इतरांबरोबर सुद्धा आम्ही समेट घडून आणू. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. तुमची प्रार्थना विनंती 77768373128 या नंबरवरती तुम्ही कळू शकता. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याचप्रकारे जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की परमेश्वराने या सेविकाच्या द्वारे त्याचं काम अधिक आमच्याकडनं त्याने करून घ्यावं. आणि त्याचप्रकारे मी विनंती करेल की जर परमेश्वर तुम्हाला या सेवेला मदत करायला प्रेरणा देत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही या सेविकाला मदत करू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.